कल्याण डोंबिवलीतील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून आता त्याचा फटका थेट लहान मुलांनाही बसू लागलाय। कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात पावसाच्या पाण्याखाली लपलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून आई आणि तिचा 2.5 वर्षीय मुलगा रस्त्यावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली। या अपघातात चिमुकला जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार ॲडव्होकेट जागृती जवेरी या आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होत्या। अहिल्याबाई चौक परिसरात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्डा न दिसल्याने दुचाकीचा तोल गेला आणि दोघेही रस्त्यावर पडले। या अपघातात मुलाच्या छातीला आणि जिभेला दुखापत झाली असून तोंडातून रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या परिसरात अनेक शाळा असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी आणि पालक या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे तातडीने खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी खड्डे बुजवण्यासाठी आणि नाले सफाईसाठी खर्च करण्यात आलेल्या 34 कोटी रुपयांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच जबाबदारी निश्चित होईपर्यंत त्याचे बिल रोखावे अशी मागणी केली आहे। माझ्या मुलाची जीभ म्हणजे इंजोर्ड झाली आहे। मी तिथे आले, तिथे बघते तर एवढे खड्डे, वारंवार पत्रव्यवहार करून वारंवार महानगरपालिकेला सांगून की इथे खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, हे त्वरित विझवण्यात यावे। पाऊस सुरू होण्याच्या आधीपासून आम्ही यांच्या मागे लागलो आहे की अशी कुठलीच दुखापत होऊ नये। कोणाची मरणाची वाट बघताय का आपण की बाबा थोडक्यात झालं तर ते नाही करायचं, कोणी मेलं तेव्हाच आपण करणार। 34 कोटी रुपयाचे आपण हे खड्डे विझवण्यासाठी आणि नाले सफाईसाठी टेंडर काढलाय। दोन्हीही फसवे ठरलेत। नाले जर साफ झाले असते तर ज्या प्रमाणात कल्याण शहरात जागोजागी पाणी भरला तो भरला नसता, आणि आज ही छोटी दुखापत जरी असली तर अशी रोज कुठे ना कुठे लोक पडतायत आणि इंजर्ड होत आहेत। हे त्वरित जर आपण नाही थांबवलं तर याच खड्ड्यांमध्ये झाडं लावू आणि रस्ता जाम करून आम्हाला तुमचा निषेध करावा लागेल। आणि महानगरपालिकेला लाज वाटली पाहिजे की आपण प्रत्येक गोष्टीत अपयशी कसे ठरत आहोत। मी जागृती मुरबाडकर जवेरी, मी राहणार कल्याणच, इथेच राहते टिळक चौकात। गेले 30 वर्ष आम्ही इथे राहतोय आणि या खड्ड्यांमुळे कित्येक नागरिकांना खूप जास्त त्रास होतोय, काही जीवघेणेसुद्धा त्रास आहेत। तसंच आज सकाळी माझ्याबरोबर घडण्यात आलेली गोष्ट म्हणजे मी माझ्या मुलाला घेऊन येताना हे खड्डे पावसाने भरून दिसतसुद्धा नाही आणि माझी गाडी पूर्णपणे खड्ड्यात गेल्याने माझ्या मुलाला दुखापत झाली, त्याच्या छातीला फटका लागला, त्याच्या तोंडातून ब्लिडिंग झालेलं आहे। आणि एक जागरूक नागरिक म्हणून मी हे इनिशिएटिव्ह घेते की हे कोणाबरोबरही पुढे नाही झालं पाहिजे। त्याच्यासाठी KDMCने सुद्धा ह्याच्यामध्ये काही कारवाई केली पाहिजे किंवा खड्डे बुजवण्यात झाले पाहिजेत। आणि तसंच मी तातडीने कुलकर्णी ताईंना पण फोन केला आणि त्या माझ्या एका फोन कॉलवर लगेच धावून आल्या आणि माझ्या मदतीसाठी उभ्या राहिल्या आणि पुढे ज्या काही ॲक्शन घेण्यात येईल ते सुद्धा ते फॉलोअप घेत आहेत। पण आज माझ्याबरोबर झाले, आज कित्येक नागरिक सकाळी हा ऑफिस गोईंग रस्ता आहे, स्कूल आहे, फुटपाथ आहे, तिथे दोन्ही साईडला गाड्या लागल्यामुळे लोकांना मधूनच गाडी चालवावी लागते आणि त्याच्यामुळे खड्डे एवढे झालेत की खड्ड्यात गाड्या जोरजोरात आपटणं, त्याच्यानंतर दुखापत होणं आणि व्हेकलला सुद्धा दुखापत होणं आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा दुखापत होण्याचे खूप हाय चान्सेस या परिस्थितीमध्ये घडत आहेत। आणि आजूबाजूला खूप शाळा आहेत, आज पुढे गणपतीसुद्धा येतात। आपण फक्त या रोडवर नाही ट्रॅव्हल करत, आजूबाजूचे सुद्धा रस्ते आहेत, पुढे सणसूदसुद्धा येत आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा KDMCने ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे। गांधी चौकामध्ये सुद्धा मोठ्या गणपतीचं साठेवड्याचं आगमन होतं, सुभेदारवाड्या गणपतीचं आगमन होताना सुद्धा हे रस्ते त्या मंडळाच्या लोकांनी बुजवण्यात आलेत, हे आम्ही बघितलेलं आहे कित्येक वेळा। तर ही ॲक्शनसुद्धा तात्परीने आत्ताच घ्यावी की जेणेकरून पुढे काही कोणाची दुःखद हानी किंवा कोणत्याही व्हेकलला त्रास होणं, कोणत्याही चालकाला त्रास न होणं, ह्याचं सगळे खबरदारी घेऊन हे खड्डे बुजवावे लवकरात लवकर आणि ते बुजवून परत त्याच्यामध्ये काही खराबी नको व्हायला ह्याची सुद्धा तात्पर्याने काळजी घ्यावी, ही माझी मागणी। आणि एक जागरूक नागरिक म्हणून ज्यांचे काही कोणाला प्रॉब्लेम होत असेल त्यांनी हे रेज करावे, हे पुढे येऊन बोलावे, हा आपला एक कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे। जर आपण बोललो नाही तर हे मुद्दे छोटे छोटे कोणालाच कळणार नाही आणि छोट्या गोष्टी खूप मोठ्या बनतील, हीच माझी इच्छा आहे। आणि ताईंनी मला खूप जास्त मदत केली, लगेच त्या धावून आल्या, त्या तसेही खूप लवकर धावून येतात, कुठेही काही रात्री बेरात्री काही असेल तरी पण त्या उभ्या राहतात सगळ्यांबरोबर, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आणि KDMCला पण मी खूप रिक्वेस्ट करते की तुम्ही सुद्धा हे बघा
आणि ह्याच्यावर काही काम करा, लवकरात लवकर करा, की जेणेकरून कोणाला काही दुखापत ह्याच्यातून नाही होईल. राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण.